हाय स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की थ्रोम्बोसाइट्स इथं आपण आणि ब्लड कॉग्युलेशन और ब्लड क्लॉटिंग कशाला म्हणायचं हे आपण लास्ट पिरियडमध्ये शिकलेलो आहे. आता जनरली आपण नेक्स्ट पॉईंट चालू करत आहे, दॅट इज द हार्ट. आता हार्ट म्हटलं की सगळ्यांना जरा भीती वाटते की हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा काय. आपण स्टेप वाईज जाऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आत्ता फक्त मी इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला सांगणार आहे हार्टचा. त्यामध्ये बघा, हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमचा हार्ट जो आहे हा काय आहे, मेन ऑर्गन आहे आणि पंपिंग ऑर्गन आहे. तो होल आपल्या बॉडीमधलं ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते पंपिंग करून होल ऑर्गन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतो, तर हार्ट करतो. आता इट इज अ रेडिश ब्राऊन इन कलर, हॉलो अँड मस्क्युलर ऑर्गन. म्हणजे याचा कलर कसा आहे हार्टचा, तर रेडिश ब्राऊन कलर आहे आणि स्ट्रक्चर जसं आहे कसं हॉलो आहे. हॉलो म्हणजे काय, तर जनरली आपण जर असं हार्ट धरलं तर हे जे माझी मूठ आहे दॅट इज द हार्ट. जर आपण म्हटलं हॉलो मीन्स रिकामं, मधला जो पार्ट आहे ह्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्स तुम्हाला अशा एकमेकांना जॉईंट झालेल्या दिसतील, पण मधला जो पार्ट आहे हा पार्ट जो आहे हा काय असणार आहे, रिकामा असणार आहे. आणि या पार्टमधून काय होतं, हा पार्ट रिकामा असल्यामुळं इथं काय राहू शकतं, ब्लड इथं कॅरी आउट होऊ शकतं किंवा ब्लड इथं फ्लो होऊ शकतं, पंपिंग होऊ शकतं. म्हणजे हा जर पूर्ण असा बंद असता तर इथून ब्लडला जायला जागाच नसती. हॉलो स्ट्रक्चर म्हणजे काय, तर रिकामं स्ट्रक्चर, याच्यातून काय होतं, ब्लड फ्लो होतो. दॅट इज द हॉलो स्ट्रक्चर. आणि मस्क्युलर ऑर्गन, आता हार्टमध्ये तुम्हाला एकही बोन असलेला बघायला मिळत नाही. इथं काय आहे, बोन अब्सेंट असतात. हा पूर्णपणे मस्क्युलर ऑर्गन आहे, मसल्सपासून बनलेला आहे, म्हणून याला मस्क्युलर ऑर्गन म्हटलं जातं. कारण त्याचं कामच आहे पंपिंग होणं. मग पंपिंग होण्यासाठी त्याला काय राहणार, पूर्ण मसल्स लागणार आणि बोन्स असतील तर पंपिंग होण्यामध्ये अडचण येते, म्हणून त्यांना मस्क्युलर ऑर्गन म्हणजे पूर्ण मसल्स. इथं काय बोन सगळे काय आहेत इथं अब्सेंट आहेत. आता जनरली ह्याची जी साईज असते ती कशी असते, तर रफली द साईज ऑफ वन फिस्ट. वन फिस्ट म्हटलं जातं. म्हणजे एखादी जर व्यक्ती असेल, आता समजा माझं उदाहरण घेतलं तर माझी हाईट आहे 5 आहे 5.5 आहे, तर माझ्या हाईटनुसार माझ्या बॉडीनुसार म्हणजे माझी जी मूठ आहे फिस्ट, माझी जी मूठ आहे या मुठी एवढंच काय असणार आहे, माझं हार्ट असणार आहे. मग जर माझ्यापेक्षा उंच माणूस असेल किंवा व्यक्ती असेल, पर्सन असेल, तर त्याचं हार्ट त्याच्या मुठी एवढं असणार आहे. अगदी यंग न्यूबॉर्न बेबी असेल तर त्याचं हार्ट जे आहे ते त्याच्या मुठी एवढं असणार आहे, त्याच्या फिस्ट एवढं असणार आहे. म्हणजे काय म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीचं हार्ट हे त्याच्या बॉडीवर डिपेंड राहतं. त्या व्यक्तीची जो आता हायटेड पर्सन असेल, बॉडी बिल्डर असेल, तर त्याला काय लागणार, तर जास्त ब्लड फ्लो लागणार. त्यामुळं किंवा जास्त ब्लड काय होणार, त्याच्या बॉडीमध्ये फ्लो ऑफ होणार, म्हणून तिथं त्याचं हार्ट जे आहे ते त्याच्या मुठी एवढं असणार. माझा हार्ट माझ्या मुठी एवढं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हाईट वाईज म्हणजे ज्या व्यक्तीची जेवढी मूठ आहे तेवढं काय राहणार, त्याचं हार्ट राहतं. दॅट इज द अँड बघा. आणि याचं जे वेट आहे ते जनरली इन मेल्समध्ये 300 ग्राम अँड फिमेल्समध्ये, मेलमध्ये 300 ग्रॅम येतं आणि फिमेलमध्ये जनरली 250 ग्रॅम. फिमेलमध्ये जरा हार्टचं वजन कमी राहतं. इट इज अ कोनिकल इन शेप अँड लाईज इन अ मेडियास्टिनम. म्हणजे काय म्हटलं, ते कोनिकल शेप आहे. कोनिकल शेप म्हणजे काय, तर जनरली माहीत आहे तुम्हाला, वरचा ब्रॉड राहतो आणि खालचा जो एंड आहे हा काय राहतो, टॅपरिंग राहतो. दॅट इज द कोनिकल शेप म्हटलं जातं याला. त्याच्यामध्ये बघा, आता लाईज इन द मेडियास्टिनम, दॅट इज द स्पेस बिटवीन 2 लंग्स. म्हणजे आपले जे 2 लंग्स आहेत या 2 लंग्समध्ये काय होतं की हा जो हार्ट आहे हा सिच्युएटेड झालेला असतो. आता जनरली असं म्हटलं जातं की हार्ट जो आहे काय राहतो, डाव्या साईडला प्रेझेंट असतो. तर असं काही नाही. जनरली हार्ट जो आहे तो मध्ये आपली जी रिब्स असतात, रिबच्या बरोबर दोन्ही साईडला 2 लंग्स आणि रिब्सच्या मध्ये एक पोकळी असते. या पोकळीमध्ये सेंटरला काय राहतो, हार्ट राहतो. फक्त काय झालेलं असतं, त्याचा जो हा टॅपरिंग एंड आहे हा फक्त जरासा लेफ्ट साईडला काय झालेला असतो, टिल्टेड असतो म्हणजे झुकलेला असतो. म्हणजे हा जो हार्टचा जो लास्टचा टेपरिंग एंड आहे तो काय झालेला असतो, फक्त लेफ्ट साईडला जरासा टिल्टेड झालेला असतो म्हणजे झुकलेला असतो. म्हणून जनरली त्याची पोझिशन लेफ्ट सांगितली जाते. पण जनरली हा मध्ये पोकळी 2 लंगच्या मध्ये पोकळीमध्ये काय असतो, हा आपल्याला सिच्युएटेड झालेला मिळतो, प्लस बघायला मिळतो.
त्यामध्ये बघा इट इज अ ब्रॉडर ॲट अप्पर एंड, आता मी सांगितलं, आणि कोनिकल ॲट लोअर एंड. ॲप्रॉक्सिमेटली तो तसा असतो. कोनिकल एंड इज अ स्लाइटली टिल्टेड टू लेफ्ट साईड अँड रेस्ट अबाव द डायफ्रॅम. आता रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला डायफ्रॅम झालेला आहे. आता डायफ्रॅम म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. डायफ्रॅम म्हणजे दोन जे लंग्स असतात त्या लंगच्या खालचा जो पडदा असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ डायफ्रॅम. हा जो हार्ट असतो, हार्ट जो लेफ्ट साईडला जरा टिल्टेड होतो आणि तो कुठं रेस्ट करतो, त्याचा टेपरिंग एंड जो आहे तो या डायफ्रॅमवरती रेस्ट करत असतो, म्हणजे आराम करत असतो. म्हणजे वरचा ब्रॉडर एंड सेंटरला राहतो आणि लेफ्ट साईडला हा जरा टिल्टेड असल्यामुळे याला पोझिशन लेफ्ट सांगितली जाते. आणि हा या डायफ्रॅम लंगच्या खाली जो डायफ्रॅम असतो या डायफ्रॅमवरती काय झालेला असतो, रेस्टेड असतो. त्याच्यामध्ये बघा हार्ट इज अ एनक्लोज द इन अ मेम्ब्रॅनस सॅक. हा जो हार्ट आहे हा काय असा रिकामा बस ठेवलेला नसतो किंवा रिकामा राहून चालत नाही. त्याला काय राहतं, एक कवरिंग राहतं, मेम्ब्रॅनस सॅक प्रेझेंट असते, त्याला पेरिकार्डियम म्हटलं जातं. त्या सॅकला काय म्हटलं जातं, म्हणजे हा जर हार्ट असेल तर याच्यावरती दुसरं एक कवरिंग राहतं, त्या कवरिंगला काय म्हटलं जातं, हे जे कवरिंग आहे याला पेरिकार्डियम म्हटलं जातं. कार्डियम मीन्स हार्ट आणि पेरी म्हणजे वरचा लेअर म्हणजे कवरिंग, दॅट इज द पेरिकार्डियम म्हटलं जातं. पेरिकार्डियम हे जे आहे हा जो वरचा लेअर आहे, मी अजून हार्टला असं स्टार्ट केलेलं नाही, हे जे हार्ट आहे आणि हा जो वरचा लेअर आहे, वरची सॅक आहे, ती सॅक जी आहे ती 2 लेअरपासून बनलेली असते. ती सॅक जी असते वरची ती काय असते, 2 लेअरपासून बनलेली असते. आउटर जे येते दॅट इज द फायबरस अँड, आपण आता इथं बघूया, हे आउटर सॅक आहे कशाची, हार्टची, ही 2 लेअरपासून बनते. त्यामध्ये आउटर जो लेअर असतो दॅट इज द फायबरस, त्याला काय म्हणायचं, फायबरस पेरिकार्डियम म्हटलं जातं. याला पेरिकार्डियम, फायबरस पेरिकार्डियम. फायबरस म्हटल्यानंतर ते फायबर्सपासून बनलेले असतात म्हणून त्यांना फायबरस पेरिकार्डियम म्हटलं जातं. आणि आतला जो लेअर असतो दुसरा दॅट इज कॉल्ड अ सिरस पेरिकार्डियम. हा जो लेअर असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ सिरस पेरिकार्डियम. सिरस म्हटलं जातं. आता सिरस पेरिकार्डियम, फायबरस जो असतो तो वरचा लेअर येतो, फायबरस पेरिकार्डियम. आणि सिरस पेरिकार्डियम जो असतो, सिरस पेरिकार्डियम इज अ सॉफ्ट, मॉइस्ट अँड इलॅस्टिक. हा कसा असतो, सॉफ्ट असतो, मॉइस्ट असतो आणि इलॅस्टिक असतो. का असतो रे, कारण हार्ट ज्यावेळी पंपिंग होत असतं किंवा हार्टमध्ये आता सगळे टिश्यूज राहतात त्यामुळं काय राहतं की त्याला तिथं मॉइस्टनेस पाहिजे आहे, म्हणजे ओलावा लागतो. म्हणजे त्याचं जर रेग्युलर पंपिंग व्हायची गरज असेल तर त्याला आतमध्ये ओलसरपणा लागतो. मग हा सिरस पेरिकार्डियम काय करतो, त्याला मॉइस्ट ठेवायचं काम करतो. प्लस इलॅस्टिक, इलॅस्टिक म्हणजे आहे की त्याला पंपिंग व्हायचं आहे म्हटल्यानंतर हा जो लेअर आहे हा कसा राहणार आहे, इलॅस्टिकसारखा. तो काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार, पुन्हा पसरणार. म्हणजे काय राहणार की मोठी साईज छोटी साईज म्हणजे आकुंचन प्रसरण हे त्याचं काय होत राहणार सिरस पेरिकार्डियमचं. आता सिरस पेरिकार्डियमसुद्धा काय बघा, इट इज अ फॉर्म्ड ऑफ अ स्क्वॅमस इपिथेलियम. हा जो सिरस पेरिकार्डियम आहे याचं कशापासून तयार झालेला आहे, स्क्वॅमस इपिथेलियम. आता आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. ॲनिमल टिश्यूमध्ये आपण स्क्वॅमस इपिथेलियम म्हणजे काय हे बघितलेलं आहे. तर स्क्वॅमस इपिथेलियम त्याला कॉम्पॅक्ट इपिथेलियमसुद्धा म्हटलं जातं की त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते कॉम्पॅक्टली सेल्स तिथं काय असतात, अरेंज्ड असतात. दॅट इज त्या सेल्सपासून, त्या स्क्वॅमस इपिथेलियमपासून हे सिरस मेम्ब्रेन काय झालेलं असतं, पेरिकार्डियम तयार झालेला असतो. तर या सिरसमध्ये बघा इट इज अ फॉर्म्ड स्क्वॅमस इपिथेलियम अँड इज फर्दर डिव्हिजिबल इंटू 2 लेयर्स. आता मी काय सांगितलं की ही सॅक आहे, हार्टची वरची जी सॅक आहे ती सॅकवरचा जो पहिला लेअर आहे तो फायबरस पेरिकार्डियम आहे, दुसरा जो आहे तो सिरस पेरिकार्डियम आहे. आता सिरस पेरिकार्डियम पुन्हा 2 लेयर्समध्ये डिवाईड होतो. लक्षात घ्या, सिरस पेरिकार्डियम आतला जो लेअर आहे तो पुन्हा 2 लेअरमध्ये डिवाईड होतो. त्यामध्ये फर्स्ट येतो परायटल आणि दुसरा आहे तो विजनल. आता याचे जे काय होतात पुन्हा 2 लेअर तयार होतात. म्हणजे हा एक लेअर आहे याच्यामध्ये हा. आता इथं जे स्पेस आहे हा जो सिरस पेरिकार्डियम आहे हा 2 लेअरने तयार होतो. दॅट इज द परायटल, परायटल म्हणजे आउटर लेअर, परायटल लेअर. आणि दुसरा त्याच्या आतला जो आहे दॅट इज कॉल्ड विजनल. हा जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड
लेयर. बघा लक्षात घ्या, फायबरस जो आहे तो आउटर येतो, फायबरस पेरिकार्डियम, आणि दुसरा सिरस जो आहे त्यामध्ये परायटल एक राहतो. सिरस जो आहे त्याची पुन्हा 2 लेयर पडतात, त्यामध्ये फर्स्ट येतो परायटल आणि दुसरा येतो विजरल. मग विजरल जो असतो तो आतल्या बाजूला म्हणजे हार्टकडच्या साईडला काय राहतो, अटॅच्ड राहतो. विजरल जो आहे तो हार्टकडच्या साईडला काय राहतो, म्हणजे हे जर हार्ट असेल आणि ही जर त्याची सॅक असेल तर हा फायबरस आहे. आणि याच्यामध्ये दुसरा 2 लेयरचा सिरस पेरिकार्डियम आहे. सिरस पेरिकार्डियममधला जो आतला लेयर आहे विजरल, तो या हार्टशी काय राहतो, अटॅच्ड राहतो. त्यामध्ये बघा आता काय येतं तुम्हाला सांगायचं तर, आता या 2 लेयरमध्ये परायटल लेयर आणि विजरल लेयरमध्ये एक कॅव्हिटीमध्ये रिकामी जागा राहते. या रिकाम्या जागेमध्ये बघा काय येतात, स्पेस राहते. पेरिकार्डियल स्पेस म्हटलं जातं याला. ही जी मधली स्पेस आहे त्याला पेरिकार्डियल स्पेस म्हटलं जातं. पेरिकार्डियल स्पेस. आता ही जी स्पेस आहे ही एका फ्लूइडनी काय झालेली असते, फॉर्म्ड झालेली असते, फिल्ड झालेली असते. सॉरी, ही जी स्पेस आहे ही पेरिकार्डियल फ्लूइड म्हटलं जातं त्याला. हे पेरिकार्डियल फ्लूइडनी काय झालेली असते, पूर्णपणे भरलेली असते. आता ही जवळजवळ म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली याच्यामध्ये जे फ्लूइड प्रेझेंट असतं ते जवळ पेरिकार्डियल फ्लूइड दॅट इज द 50 ml 50 ml फ्लूइड काय असतं या स्पेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आता याच्यामध्ये बघा काय राहतं तर, हे फ्लूइड काय काम करतं तर, इट ॲक्ट्स ॲज ए शॉक ॲब्सॉर्बर अँड प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. म्हणजे जनरली काही वेळेला आपल्याला जर एखादा धक्का बसला किंवा कोणी तुम्हाला पुश केलं छातीवरती तर काय राहतं, तिथं तुम्हाला धक्का बसतो, त्या धक्क्यामध्ये काय राहतं की हार्ट म्हणजे अगोदर तुमच्या रिब केजवरती धक्का बसला, तो जर धक्का मोठा असेल, मेकॅनिकल इंजुरी जर मोठी असेल तर काय राहतं, फायबरस पेरिकार्डियमपर्यंत जरी तो शॉक आला तरी पुढं हे जे फ्लूइड आहे ते फ्लूइड काय करतं, तो मेकॅनिकल शॉक ॲब्सॉर्ब करायचं काम करतं. म्हणजे हे त्याचं फंक्शनिंग आहे. इट ऑल्सो कीप्स द हार्ट मॉइस्ट अँड ॲक्ट्स ॲज अ ल्युब्रिकेंट. म्हणजे हा जो लेअर आहे हा काय करतो, हे जे फ्लूइड आहे हे फ्लूइड हार्टला, इथं हार्ट असणार आहे तुमचं, हार्टच्या वॉल असणार आहेत, या हार्टला मॉइस्ट ठेवायचं काम करतं. प्लस काय करतं, ल्युब्रिकंट ठेवायचं म्हणजे पंपिंगसाठी त्याच्या मुवमेंट्स होणं गरजेचं राहतं. आता हे झालं आउटर लेअर. इथं लक्षात घ्या, हा फक्त आउटर लेअर आहे. हार्टची जी सॅक आहे पेरिकार्डियम काय म्हटलं जातं त्याला, मेम्ब्रेनस सॅक आहे. त्या मेम्ब्रेनस सॅकचे हे लेअर आहे, त्यामध्ये फायबरस पेरिकार्डियम आहे, आउटर लेअर आहे. इनर लेअर आहे तो सिरस पेरिकार्डियम आहे. आणि सिरस पेरिकार्डियम पुन्हा 2 लेअरनी बनलेला आहे. कोणत्या, परायटल लेअर आणि विजरल लेअर. आणि ह्या 2 लेअरमध्ये पुन्हा एक काय राहते, स्पेस राहते. त्या स्पेसला पेरिकार्डियल स्पेस म्हटलं जातं. आणि या स्पेसमध्ये एक फ्लूइड प्रेझेंट असतं, त्याला सुद्धा पेरिकार्डियल फ्लूइड म्हटलं जातं. आणि ते फ्लूइड जे असतं ते अप्रॉक्सिमेटली 50 ml म्हणजे 50 ml तुम्हाला बघायला मिळतं. आणि आतला जो हा विजरल लेअर जो आहे, हा विजरल लेअर जो आहे तो हार्टशी अटॅच्ड असतो. आता हार्ट वॉल, आता आपण इथं फक्त काय बघणार आहे तर हार्टचं फक्त जे वॉल असतात, स्ट्रक्चर आहे तेवढं बघणार आहे. त्यामध्ये बघा आता हार्ट वॉल जर बघायची म्हटलं तर द हार्ट इज अ मिझोडर्मल इन ऑर्गन. इट्स वॉल्स इज फॉर्म्ड ऑफ 3 लेयर्स. हार्टच्या ज्या वॉल आहेत या 3 लेयर्सपासून बनलेल्या आहेत. त्यामधला फर्स्ट येतो इपिकार्डियम, म्हणजे हा विजरल विजरलशी जवळ जो येतो दॅट इज द इपिकार्डियम लेयर म्हटलं जातं. त्याच्यानंतर मधला जो पार्ट असणार आहे हा, आता ही वॉल काय असणार आहे, जाड असणार आहे. हार्टची जी वॉल असणार आहे या पेरिकार्डियमपेक्षा ही वॉल कशी असणार आहे, जाड असणार आहे. आता ही जो आउटर लेअर आहे त्याला इपिकार्डियम म्हटलं जातं. आता जनरली इपिकार्डियम जो आहे म्हणजे हा जो लेअर आहे कोणता, विजरललाच काय म्हटलं जातं, हार्टची हा याच्याशी काय राहतो, अटॅच्ड राहतो. हा सॅक्स अटॅच्ड असल्यामुळं या लेअरलाच काय म्हटलं जातं, इपिकार्डियम म्हटलं जातं. म्हणजे हार्टची जी बाहेरची वॉल आहे ती या विजरलपासून बनलेली आहे. विजरल तिथं काय राहतो, अटॅच्ड राहतो, म्हणून हा त्या दोन्हींना एकच नाव दिलं होतं विजरल जो आहे. आणि आतली इपिकार्डियम म्हणजे ही वॉल ही काय राहते, एकच राहते. त्याच्यामध्ये बघा इपिकार्डियम झाली, मिडल जी आहे दॅट इज द मायोकार्डियम. हा जो मधला पार्ट आहे
हा मायोकार्डियम म्हणजे हा पार्ट जाड दिसतो तुम्हाला, याला काय म्हटलं जातं, मायोकार्डियम मधली वॉल. आणि ही आहे ही आतली वॉल आहे, म्हणजे आतमध्ये जिथं काय राहणार, जनरल तुम्हाला मी स्ट्रक्चर एंडोकार्डियम इनर जी वॉल आहे त्याला काय म्हटलं जातं, एंडोकार्डियम. आता हा जो पार्ट आहे हा मधला लेयर आहे, मायोकार्डियम याला म्हटलं जातं. मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं बघा की सिरस मधले जे दोन लेयर असतात ते परायटल लेयर आणि विजरल लेयर. हा विजरल लेयर ह्या आउटर लेयर काय राहतो, हार्टच्या आउटर पार्टशी काय असतो, अटॅच्ड असतो. म्हणून या दोन्हींना एकत्रितपणे इपिकार्डियम म्हणजे त्यांचं आउटर हार्टची जी आउटर लेयर आहे दॅट इज द इपिकार्डियम म्हटलं जातं. मिडल जो लेयर आहे जो जाड आपल्याला दिसतो दॅट इज कॉल्ड ॲज द मायोकार्डियम. मिडल आहे म्हणून त्याला मायोकार्डियम म्हटलं जातं. आणि ही जी आतला जो लेयर आहे हा थिन लेयर दॅट इज कॉल्ड ॲज द एंडोकार्डियम. आतला जो वॉलचा लेयर आहे दॅट इज द एंडोकार्डियम. म्हणजे जनरली तुम्हाला जर हे हार्ट धरला हॉलो स्ट्रक्चर आहे तर हा आउटर जो येतो, आता हे मी हार्टविषयी सांगते बरं का, वरच्या सॅकविषयी नाही. हा जो हार्ट आहे, हार्ट धरला तर हा आउटर लेयर जो येतो तो इपिकार्डियम येतो. प्लस यालाच तुम्हाला मी सांगितलं की सिरस पेरिकार्डियममधला विजरल जो आहे तो याला अटॅचड असतो हा पार्ट. हा जो आहे इपिकार्डियम हा मधला जो जाड दिसतोय दॅट इज द मायोकार्डियम. आणि आतला म्हणजे इथला म्हणजे हा पार्ट जो आहे दॅट इज कॉल्ड एंडोकार्डियम. आणि आतमध्ये काय राहतं, हॉलो स्पेस राहते, जागा राहते, इथं काय राहतं, ब्लड प्रेझेंट राहतं. त्यामध्ये बघा इपिकार्डियम जो असतो, इपिकार्डियम म्हणजे आउटर लेयर जो आहे हा कसा आहे, थिन आहे. इपिकार्डियम इज अ थिन अँड फॉर्म्ड ऑफ ए सिंगल लेयर ऑफ अ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम. फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियमपासून हा लेयर काय झालेला आहे, आउटर लेयर बनलेला आहे हार्टचा. त्याच्यामध्ये बघा स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असतो आणि फक्त सिंगल लेयर सेल्स इथे काय असतात, स्क्वॅमस इपिथेलियमच्या प्रेझेंट असतात, थिन असतो. मायोकार्डियम इज द मिडल थिक लेयर फॉर्म्ड ऑफ कार्डियॅक मसल्स. आता हा जो पार्ट आहे हा थिक लेयर असतो आणि हा कार्डियॅक मसल्सपासून बनलेला असतो. मायोकार्डियम हा कशापासून बनलेला असतो, थिक लेयर आहे हा कार्डियॅक मसल्सपासून बनलेला असतो. आणि एंडोकार्डियम इज ए सिंगल थिन लेयर फॉर्म्ड ऑफ अ स्क्वॅमस इपिथेलियम. हा सुद्धा जो लेयर आहे हा कशापासून बनलेला असतो, थिन असतो. हा सुद्धा स्क्वॅमस इपिथेलियमपासून काय झालेला असतो, बनलेला असतो. द इपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन व्हेअर ॲज मायोकार्डियम इज अ रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. आता इथं बघा इपिकार्डियम जो आहे हा सुद्धा प्रोटेक्शनचं काम करतो. एंडोकार्डियम जो आहे तो हा प्रोटेक्शनचं काम करतो. आणि हा मस्क्युलर जो भाग आहे मसल्सपासून, कार्डियॅक मसल्सपासून बनलेला, हा कशासाठी रिस्पॉन्सिबल राहतो, तर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. जे कॉन्ट्रॅक्ट पंपिंग करण्यासाठी हार्टला काय करावं लागतं, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स व्हावं लागतं. तर ते काम कोण करतं, हा जो मधला मायोकार्डियम आहे त्याचं हे फंक्शन आहे कोणतं, तर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. हे झालं आपलं हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर. म्हणजे इथं फक्त मी तुम्हाला हार्ट कुठं प्रेझेंट आहे, त्याच्यावर त्या कोणत्या कोणत्या लेयर्स आहेत किंवा त्याच्यावरची जी सॅक आहे त्या सॅकमध्ये किती लेयर आहेत हे सांगितलं. हार्ट कसं आहे हे सांगितलं. आता याचं जे एक्सटर्नल स्ट्रक्चर असणार आहे ते आपण नेक्स्ट, हा फक्त इंट्रोडक्टरी पार्ट होता. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॅरी आउट करू. थँक्यू.